नमस्कार. सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. लहान मुलांना पौष्टिक पूरक आहार देणं गरजेचं आहे हे आपल्याला माहीत आहे. बऱ्याच वेळा आपण फळं, भाज्या, ड्रायफ्रूट याबद्दल चर्चा करतो, परंतु मुलांच्या आहारामध्ये मसाले देण्याचेही भरपूर फायदे आहेत हे आपल्याला माहीत आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांना कोणत्या वयापासून कोणते मसाले किती प्रमाणात आणि कसे देऊ शकतो या सगळ्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा. सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता. त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. शरीरात ऊर्जा, उष्णता निर्माण करण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी, हाडे आणि धातू बळकट करण्यासाठी आहारात नियमितपणे मसाले घेतल्याचा फायदा होतो. त्यासोबतच पदार्थांना उत्तम चव आणि सुगंध देण्यासाठी मसाल्याचा फायदा होतो. 9 महिन्यानंतर अशा बाळाच्या आहारामध्ये थोड्या प्रमाणात मसाल्यांचा वापर करू शकता. धणे, जिरे, खसखस, दालचिनी, विलायची, जायफळ, सुंठ, लवंग, मिरी, ओवा, तीळ, खोबरे, बडीशेप, सुंठ, हळद, तमालपत्र अशा मसाल्यांचा मुलांच्या आहारात आवर्जून वापर करा. त्यासोबतच केशरचा वापरही नियमित केल्याने बाळाची कांती सुधारण्यासाठी, शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी मदत होते. लहान बाळासाठी नियमितपणे पौष्टिक पदार्थ बनवत असताना घरगुती पद्धतीचा मसाला एकदाच तयार करून ठेवू शकता. याचीही रेसिपी आपण सुजान संगोपन या चॅनलवर अपलोड केलेली आहे. अशा पद्धतीने घरी बनवलेल्या मसाल्याच्या मदतीने बाळाला आहारात तो नियमितपणे देता येईल आणि भरपूर पोषण तत्वही त्यातून मिळतील. मसाल्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अत्यंत कमी असतं. भरपूर विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. वजन संतुलित राखण्यासाठी यांचा फायदा होतो. त्यासोबतच रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी, वातावरण बदलासोबत होणारे त्रास कमी करण्यासाठी, सर्दी, कफ, खोकला यापासून लहान मुलांचे रक्षण होण्यासाठी नियमित मसाले आहारात दिल्याचा फायदा होतो. दालचिनी रक्तातील साखरेचं प्रमाण संतुलित करते. धणे शरीरातील कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात. तसेच धणे रेड ब्लड सेल तयार करण्यासाठी मदत करतात. धणे पचनशक्ती सुधारण्यासाठी, भूक वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात. जिरे अन्न व्यवस्थित पचवण्यासाठी आणि वजन संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात. खसखस हाडे मजबूत करणं, पचन सुधारण्यासाठी आणि डोळ्यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत करते. त्यासोबतच त्वचा सतेज, तजेलदार राहण्यासाठीही खसखशीचा फायदा होतो. विलायची उत्तम रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी आहे. त्यासोबतच सर्दी कफासाठी प्रतिबंधकही आहे. त्यासोबतच पदार्थाला एक उत्तम चव आणि सुगंध विलायचीमुळे येतो. त्यामुळे गोड पदार्थांमध्ये विलायचीचा वापर आवर्जून करा. जायफळ पदार्थाला सुवास देतं, चव देतं. जायफळामुळे झोप शांत येते, शौचास बांधून होते, पचन सुधारतं, पोटाचं आरोग्य उत्तम राहतं. जायफळ हे पित्तनाशक देखील आहे. सर्दी कफावरतीही जायफळ औषधी काम करतं. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, मेंदूच्या उत्तम वाढीसाठी जायफळाचा फायदा होतात. पोटात जंत होऊ नये, पोटाचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी जायफळ फायदेशीर आहे. लवंग, मिरी शरीरातील खराब बॅक्टेरिया संपुष्टात आणण्यासाठी, शरीरातील उष्णता निर्माण करण्यासाठी फायदेशीर ठरते. हे पदार्थ जरी पौष्टिक असतील तरीही ते योग्य प्रमाणातच द्यायला हवं. शरीरातील अधिक उष्णता वाढू शकते. लवंग, मिरी हाडांच्या वाढीसाठी, रक्तातील साखर कमी करण्यासाठी उपयुक्त असतात. ओवा पोटातील गॅसेस, अपचनवर औषधी काम करतो. ओवा कफनाशक, पित्तनाशक आहे. शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि पोटाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी ओवा मदत करतो. तीळ केसांच्या वाढीसाठी उत्तम आहेत. हाडे, दात मजबूत करण्यासाठी, त्वचा सतेज ठेवण्यासाठी तिळाचा फायदा होतो. तीळ पचन सुधारण्यासाठी मदत करते. तीळ एक तेलबी आहे, त्यामुळे आपले केस, त्वचा, डोळे यावरती त्याचा उत्तम परिणाम दिसतो. खोबरं शरीरात आवश्यक असणारे गुड फॅट देतं. खोबरं मेंदूच्या, स्नायूंच्या देखील साठी उत्तम आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि पचनासाठी खोबरं उत्तम मदत करतं. तमालपत्र पदार्थाला उत्तम सुवास देतं. तमालपत्र बुरशीजन्य आजारांसाठीही औषधी ठरतं. शरीरातील जखम भरून येण्यासाठी, शरीराच्या पुनर्बांधणीसाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तमालपत्र फायदेशीर आहे. बडीशेप पचन सुधारण्यासाठी, किडनीसाठी खूप उपयुक्त काम करते. लघवीच्या समस्येवरही बडीशेप उपयुक्त ठरते. बडीशेपमुळे स्ट्रेस कमी होण्यासाठी मदत होते. शरीरातील टॉक्झिन्स बाहेर काढण्यासाठी बडीशेप मदत करते. हळद ही नैसर्गिक जंतुनाशक आहे. लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा
संतुलित ठेवण्यासाठी, सर्दी कफ कमी होण्यासाठी, मेंदूच्या आरोग्यासाठी, मज्जारज्जूच्या आरोग्यासाठी हळद औषधी आहे. त्यामुळे नियमितपणे आहारात हळदीचा समावेश असायला हवा. हळद ही अन्नपदार्थ शिजवताना तसेच हळद आणि दुधाचा काढा एकत्र करून दिल्यानेही फायदे होतात. सुंठ शरीरातील थकवा दूर करण्यासाठी, शरीरातील मसल्ससाठी उपयुक्त ठरते. त्यासोबतच सुंठ सर्दी कफास प्रतिबंध करण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही मदत करते. मसाल्याचे एवढे सगळे फायदे आहेत तर नियमितपणे लहान मुलांच्या आहारात मसाले द्यायला हवेत, जेणेकरून लहान बाळाचा उत्तम शारीरिक आणि बौद्धिक विकास होईल. बाळ सशक्त, सुदृढ आणि उत्तम रोगप्रतिकारशक्ती असणारं होण्यासाठी मदत होईल. लहान बाळासाठी भाजी, खिचडी, पराठे, सूप बनवताना या मसाल्यांचा वापर करू शकता. बाळासाठी गोड पदार्थ, खीर, शिरा बनवताना यातील काही मसाल्यांचा वापर करण्यात येतो. पदार्थानुसार आणि त्या ऋतूनुसार लहान मुलांच्या आहारात योग्य प्रमाणात नियमितपणे मसाले दिल्याचे भरपूर फायदे दिसून येतात. बाळासाठी संतुलित पौष्टिक अन्नपदार्थ कसे तयार करता येतील याचाही भरपूर रेसिपीज आपण सुजान संगोपन या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती दिलेल्या आय बटनमध्ये लहान मुलांसाठी हे पदार्थ कसे बनवायचे याच्या रेसिपीची लिंक दिलेली आहे. तुम्ही त्यावरती क्लिक करून हे सगळे पदार्थ सविस्तररित्या पाहू शकता. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल आणि लहान बाळाच्या आहारात कोणते मसाले दिल्याचे काय फायदे आहेत याची कल्पना आपल्याला नक्कीच आली असेल. सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता. त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडले लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.